समाजामध्ये भरपूर लोक असे भेटतात की जे लोकांना खोटं नाटं सांगतात किंवा तुमचं हे करा ते करा तर चांगलं होऊन जाईल. काही जण मेरे पास ये इल्म है, मैं ऐसा कर सकता हूँ, मैं वैसा कर सकता हूँ. सगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीचे लोक मिळतात. बरोबर. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे का वाटतं तुम्हाला? व्हायलाच पाहिजे, कारण की हे भोंदूगिरी जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर फैललेली आहे. हे लोक त्याच्याला आमिषाला बळी पडतात आणि त्यांच्यावर ते म्हटलं म्हणजे जे काही पैसा अदला वगैरे हे जे काय त्यांना देऊन त्यांच्याकडून आपलं शारीरिक शोषण वगैरे करून घेतात. तरी यांच्यावर ते कडक कारवाई झालीच पाहिजे, कारण की हे इथंच नाही आहे, सर्व ठिकाणी म्हटलं म्हणजे हे चालू आहे. आज आपण ते कोणत्या तरी खरात आहे की कोण आहे त्यांनी जे हे गुन्हा केलेला आहे, आज मोठे मोठे ऑफिसर जे आहेत तर हे असे गुन्हे करून राहिलेले आहेत. आम जनता म्हटलं म्हणजे काय राहणार आहे? मोठे मोठे ऑफिसर अगर समजा हे करतात तर आम जनतेचं काय? तर तरी मी हे म्हणतो की यांच्यावर ते कडक कारवाई झाली पाहिजे की पुन्हा असं कोणी करणार नाही. काय वाटतं की का बरं लोक बळी पडत असतील याला? तर तेच आम्ही काही जसं की बुवा आपण की बुवा त्यांच्याकडून आपल्याला काही भेटलं पाहिजे, त्यांच्याकडून आपल्याला काही नोकरी भेटली पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे, त्याच आमिषानं आपण म्हटलं त्यांच्या बळी पडतो. तुम्हाला काय वाटतं की या लोकांना कुठंतरी राजकीय बळ मिळत आहे असं त्यामुळे हे वाढत आहेत? बळ तर राहतेच ना, कारण की मोठे ऑफिसर जे आहेत तर हे त्यांच्या संपर्कात राहतात. त्यांना मोठे मोठे आमिष देऊन त्यांना गप्प करून ते चुपचाप बसतात. तर हे सगळ्याच ठिकाणी आहे. हे जितके मोठे मोठे झाले आहे, साधू संत आहे, हे ऑफिसर आहेत, हे सगळे म्हटलं मग त्याच्यात गुंतलेले आहेत.